रासायनिक खत द्यायचे आहे. आता कोणते रासायनिक खत आपण एकामेकांमध्ये मिक्स करू शकतो? जसे उदाहरणार्थ 20-20-13, DAP, 10-26-26, 9-24-24, 8-21-21, सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, MOP आणि इतर प्रकारचे रासायनिक खत. तर मित्रांनो, ही समस्या बरेचदा केव्हा येते? जेव्हा शेतकरी मित्राकडे मागील वर्षी पिकाला देण्याकरता आणलेलं रासायनिक खत काही शिल्लक राहते आणि पुढील वर्षी रासायनिक खत द्यायचं असते, तर ते खत त्यामध्ये मिक्स करून देता येईल का? किंवा बरेचदा शेतकरी मित्र ते खत मिक्स करून देतात. तर त्यामध्ये बरेचदा त्या खताची गरज नसते, तरी पण आपण ते खत देतो आणि पिकाला नुकसान होऊ शकते. आता काय होते तर आपण बघणार आणि कोणते रासायनिक खत आपण मिक्स करू शकतो हे बघू. आता सर्वप्रथम मित्रांनो, जर तुमच्याकडे 20-20-0-13 अधिक DAP आणि युरिया असं जर कॉम्बिनेशन असेल, तर तुम्ही हे मिक्स करू नका. काय होईल, असं जर खत तुम्ही मिक्स करून कोण्याही पिकाला दिलं, तर त्या पिकामध्ये एक मोठी समस्या येऊ शकतो. ते म्हणजे पिकाची कायिक वाढ म्हणजे शाकीय वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते आणि या वाढीमुळे पिकाला फुलधारणा, फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. तर आपल्याला DAP 20-20-13 प्लस युरिया असं मिक्स करायचं नाही. आणखी एक महत्त्वाचं, बरेच शेतकरी मित्र सिंगल सुपर फॉस्फेट आता पिकाला देत आहे. तर सिंगल सुपर फॉस्फेट जर शिल्लक राहिलं, तर ते तुम्ही DAP खतामध्ये मिक्स करून द्यायचं नाही पिकाला. त्यामुळे काय होते, की ॲक्सेस स्फुरत निर्माण होतो त्या घटकाचा आणि आपल्या पिकाला त्याची एवढी गरज नसते. तर असं करायचं नाहीये आपल्याला. पण जे रासायनिक खत आपण मिक्स करू शकतो, तर पिकानिहाय बघा, सोयाबीन जर पीक असेल आपलं, तर त्याच्यामध्ये आपण 20-20-0-13 अधिक MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हे मिक्स करू शकतो. दुसरा पर्याय DAP अधिक MOP हे पण मिक्स करू शकतो. तिसरा पर्याय सिंगल सुपर फॉस्फेट प्लस MOP असं पण देऊ शकतो. हे योग्य राहील मित्रांनो. जर तुमच्याकडे कापूस हे पीक असेल, तर त्याच्यामध्ये DAP प्लस MOP हे योग्य राहील. 10-26-26 प्लस MOP यामध्ये पोटॅशचं प्रमाण वाढते आणि पोटॅशमुळे झाडाची ताण सहन करण्याची क्षमता आहे जी कापूस पिकाची ती वाढते. बोंड टपोरे होते, कापूस वजनदार होतो. तर असं करू शकता. तसेच 20-20-0-13 प्लस MOP असं देऊ शकतो आपण. हे झालं आपलं खास कपाशीसाठी. आता तूर पीक असेल, तर तूर पिकासाठी 20-20-0-13 अधिक MOP जर शिल्लक असेल, तर MOP मिक्स करू शकतो. DAP प्लस MOP ते मिक्स करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला खत द्यायचं आहे. आणखी काही तुमच्या खताबद्दल समस्या असतील, आणखी काही ग्रेडबद्दल समस्या असतील, तर त्या कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो रिप्लाय देऊन. आणि आणखी काही खताचं मिक्स कॉम्बिनेशन करायचं असेल, तर मला कळवा. मी त्यावरती व्हिडिओ बनवतो. धन्यवाद मित्रांनो.